विद्यार्थी मित्रांनो, आता आपण केसी या विषयांतर्गत प्रकरण क्रमांक 4 की ज्या प्रकरणाचं नाव आहे फळे, भाजीपाला व प्रक्रिया पदार्थांची नासाडी यास सुरुवात करणार आहोत आणि याच व्हिडिओमध्ये त्याचा समारोपही करणार आहोत. तर आतापर्यंत आपण 3 प्रकरणामध्ये प्रक्रिया का करावी लागते, फळे भाजीपाला का टिकत नाहीत याची कारणमीमांसा अभ्यासलेली आहे. प्रस्तावना सुरू केली बरं काय प्रकरणाची. आता तुम्हीही घरामध्ये बघितलं असेल, काही वेळेस ब्रेड काही कारणामुळे आपण न खाता ठेवला असेल, त्यावरती बुरशी वाढलेली असते. काही वेळेस फळं राहिली असतील, भाज्या राहिल्या असतील तर त्या सडलेल्या असतात, कोमेजलेल्या असतात, खराब झालेल्या असतात. काही वेळेस ओली शेंग अधिक आले तर त्यावरती बुरशी आलेली असते. कच्ची असणारी फळं घरात आणून ठेवली आणि काही दिवस न वापरले तर ती अति पिकलेली तुम्हाला दिसतील. त्यानंतर तसेच परत ठेवले तर ती खराब झालेली दिसतील. असेही प्रसंग तुम्ही अनुभवले असतील, बघितले असतील, पाहिले असतील. आपल्या डोळ्यासमोर आता येत असेल या गोष्टी. तर ही जी काही बदलाची क्रिया आहे, ही क्रिया आहार म्हणून त्याचा जो हक्कदार आहे अर्थात मनुष्य प्राणी, तर त्या दृष्टीने ही नुकसानकारक आहे. कारण फळे आणि भाज्यांचा आहार अनेक वर्षापासून मनुष्य घेत आलेला आहे. एक आहारातले महत्वाचे घटक आहेत. मग दुसऱ्या बाजूला नाशवंत देखील आहेत. मग आता जर थोडा इतिहास जर बघितला तर पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये सैनिकांना अन्न पुरवठा करणं अवघड झाल्यामुळं तत्कालीन राजा नेपोलियन बोनापार्ट यांनी एक असं बक्षीस जाहीर केलं की एकदा रसद स्वरूपातील अन्न सैनिकांना पुरवलं आणि 2-4 दिवस जरी नाही पुरवलं तर 4 दिवस चांगल्या पद्धतीने कसं राहील याचा शोध लावणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं. आणि याच्यामध्ये निकोलस अपार्ट या शास्त्रज्ञाने 1810 साली हे बक्षीस मिळवलं. त्यानं ते अन्नपदार्थ टिकवून दाखवले. त्यानंतर 1860 साली सूक्ष्म जीवांचा अभ्यास करून हे सूक्ष्मजीव अन्नपदार्थ खराब होण्यासाठी कारणीभूत आहेत असा शोध आणि त्यावरचा उपाय लुई पाश्चर या शास्त्रज्ञानं लावला. आणि तेव्हापासून याच्यामध्ये फळे भाजीपाला खराब करण्यासाठी सूक्ष्मजीव हे जबाबदार घटक आहेत. त्याच्याशिवाय विकर नावाचे रासायनिक पदार्थ देखील याला कारणीभूत आहेत. याशिवाय आणखीन काही घटक आपण बघणार आहोत फळं खराब करण्यासाठी कारणीभूत म्हणून. तर पहिलं आहे त्यातलं अंगभूत 90%, काही ठिकाणी 95%, 96% पाणी असतं. या पाण्यामुळं सूक्ष्मजीवांची वाढ जलद होते किंवा हे पाणी खराब कमी झाल्यामुळं, बाष्पीभवन झाल्यामुळं देखील फळे भाज्या सुकणं, कोमेजणं ही समस्या घडते. शिवाय ज्या भागामध्ये किंवा जिथं आपण फळभाज्या ठेवतोय त्याच्या आसपास जीवाणू असतात, बुरशी असते, किण्व असतात, त्यांचंही आक्रमण त्यावरती होतं. कारण फक्त हे खाद्यान्न मनुष्याचंच आहे असं म्हणणं हे एकांगी होईल. त्यावरती दुसरे पण सूक्ष्म वाढू शकतात, त्यांचं पण ते खाद्यान्न आहे. अर्थात त्यांचा हस्तक्षेप होऊ न देता आपण टिकू शकलो तरी ते आपल्या वाट्याला राहतं. अन्यथा हे जीवाणूंनी बुरशी ते पदार्थ खराब करतात. त्यानंतर विकर रूपातील काही घटक आहेत की जे पिकण्याची क्रिया अति
जलदगतीने करतात. अति पिकलेली फळं खराब करण्यासाठी पण काम करतात. ही विकर त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी काम करण्याची पद्धत, विशिष्ट असं तापमान असेल, त्यांना सुरक्षित अशी जागा असेल, योग्य प्रमाणात आर्द्रता असेल, तर त्या ठिकाणी विकर रूपातील रासायनिक घटक जे मध्यस्थ एजंट म्हणून काम करतात ते जलगतीने करत असतात. त्यानंतर फळभाजीपाला काढल्यानंतर आपण काही वेळेस त्यामध्ये व्यवस्थित हाताळणी करत नाही, काही वेळेस इजा होते, खरचटतात, ढागाळतात, त्यामध्ये खराब होतात. साठवणुकीच्या ठिकाणी जर स्वच्छता नसेल, योग्य तापमान नसेल, तरी ही समस्या होते. एनकेन प्रकारानं अशी ही फळं भाजीपाला खराब होण्याची काही कारणं आपल्यासमोर मांडलेली आहेत. ह्या प्रत्येकामध्ये हस्तक्षेप करून आपल्याला ही नासाडी रोखायची असते. ही नासाडी जर रोखली तर याचे काय फायदे होतात? तर पहिला फायदा असा आहे, आता जेवढं काय लागवडीखालील क्षेत्र आहे, जेवढं काय लागवडीखालील भाज्यांखालचं आणि फळांखालचं क्षेत्र आहे, तेवढ्यापासूनच ग्राहकाची जी काही वाढीव मागणी आहे किंवा ग्राहकाची जी मागणी आहे ती पूर्ण करते. त्यासाठी थोडं देखील क्षेत्र वाढवण्याची गरज नाही. त्यानंतर नासाड्या रोखल्यामुळं मानवी श्रम आणि वेळ यांची बचत होते. तिसरं, फळभाजीपाला खराब होताना प्रदूषण होत असतं त्या ठिकाणी, हवेचं, जमिनीचं, पाण्याचं. हे सर्व प्रकारचं प्रदूषण आपण रोखू शकतो. आणि चौथं सांगता येईल, जी फळं आणि भाज्या खराब होतात ती उत्पादन करण्यासाठी खर्च येत असतो, तर हा खर्च आपल्याला वाचवता येतो. त्यामुळं फळं भाजीपाला खराब न होता तो वाचणं हे अनेक अंगाने महत्वाचं, अनेक अंगाने फायद्याचं आहे. त्यामध्ये सर्वांचीच जमेची बाजू आहे, सर्वांचंच त्यामध्ये हित आहे. त्यामध्ये सामान्य ग्राहक असेल, उत्पादक शेतकरी असेल, पर्यावरण असेल, अगर देश असेल, हे सर्वांचं त्या ठिकाणी हित असल्याचं दिसून येतं. आता फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया पदार्थ नाश करण्यासाठी जबाबदार जे काही घटक आहेत त्या घटकांची माहिती आपण बघणार आहोत. पहिलं आहे ते बुरशी. तर बुरशी ही बहुपेशीय कवक आहे. ती इतर सूक्ष्मजीवांपेक्षा मोठी आहे. साध्या डोळ्यांनी त्याची वाढ आपल्याला सहज दिसते. अनेक तंतूंनी ही बुरशी तयार होते. सुरुवातीला धाग्यासारखी वाढ होऊन नंतर जाळी तयार होते. त्याला विविध रंग असतात, उदाहरणार्थ निळा, हिरवा, तपकिरी, पांढरा. आणि ह्याचं जे काय पुनरुत्पादन आहे, ही जी काय वाढ होते तर ती लैंगिक आणि अलैंगिक अशा दोन्ही पद्धतीनं होते. शिवाय ज्या ठिकाणी ओलसर जागा आहे, दमट वातावरण आहे, अंधारी जागा आहे, अशा ठिकाणी बुरशी अधिक मोठ्या प्रमाणात वाढते. आम्लयुक्त माध्यम देखील बुरशीच्या वाढीसाठी हे लाभदायक आहे. आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की विशेष करून आंबट पदार्थ, फळे, भाज्या यावर बुरशीची वाढ झाल्यामुळे पदार्थाचा स्वाद, सुगंध, दर्शनीयता आणि चव बिघडते. सर्वसाधारणपणे 65 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उष्णता देऊन
आपण हे जे काही पदार्थ आहेत हे बुरशीच्या संसर्गापासून चांगल्या प्रकारे सुरक्षित ठेवू शकतो. बऱ्याच वेळेस फळभाज्यांची जी काही लोणची आहेत त्याच्यावरती काळ्या पांढऱ्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते. ब्रेडवरती बुरशी वाढलेली दिसते. तर याच्यामध्ये रायझोपस, म्युकर, ॲस्परजिलस, पेनिसिलियम अशा काही बुरशींचे प्रकार आपल्याला सांगता येतील. त्यातले विशेषतः फळे आणि भाज्यांवर रायझोपस नावाची बुरशी वाढते. ॲस्परजिलस ही बुरशी कमी आर्द्रता आणि साखरेचं प्रमाण ज्यामध्ये जास्त आहे, विशेषतः सडणारी फळं आणि भाज्या याच्यामध्ये ॲस्परजिलस ही बुरशी वाढते. पेनिसिलियम बुरशी ही लिंबुर्गी फळावर वाढते आणि म्युकर नावाची बुरशी ही सडणाऱ्या भाज्या आणि ब्रेडवर वाढते. अशी ही बुरशी आहे. तर हिचा आपल्याला संसर्ग रोखायचा असेल तर संबंधित फळं आणि भाज्या, खाद्यपदार्थ हे स्वच्छ कोरड्या जागी, पुरेसा प्रकाश आहे, उन्हामध्ये नाही, पुरेसा प्रकाश आहे, अप्रत्यक्ष प्रकाश त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि संस्करित करावयाचा पदार्थ हा 65 अंश पेक्षा अधिक तापमानाला गरम करून घ्यायचा. हे झालं बुरशीबद्दल. तर दुसरा आहे तो सूक्ष्मजीव जीवाणू. तर जीवाणू हा सूक्ष्मजीव एकपेशीय आहे आणि ते अतिशय सूक्ष्म आहे. त्यामुळे ते साध्या डोळ्यांनी आपण ते बघू शकत नाही. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोप वापरावा लागतोय. आता योग्य तापमान आणि आर्द्रता जर असेल तर जीवाणूंची वाढ अतिशय जलदगतीने होते. परंतु ज्या पदार्थामध्ये आम्ल, मीठ, साखर, व्हिनेगर आणि मसाले आहेत, भरपूर प्रमाणात आहेत, त्यामध्ये जीवाणूंची वाढ होत नाही. त्यामुळं अन्नपदार्थांचे संस्करण करताना हे सदर घटक अन्न परिरक्षक म्हणून वापरले जातात. आता जीवाणूंच्या विषयी थोडी अधिक माहिती. तर जीवाणू हे विविध आकाराचे असतात. गोल, दंडाकृती, नागमोडी किंवा लंबगोलाकार असतात. पेशींचा व्यास 1 मायक्रॉन पर्यंत असतो आणि लांबी 0.8 मायक्रॉन पर्यंत असते. 1 मिलीमीटरचा 1000वा भाग म्हणजे मायक्रॉन. किती लहान आहेत बघा. तर बहुरूपी जीवाणू, ज्याला पॉलिमॉर्फिक असं म्हणतात इंग्रजीमध्ये, पॉलिमॉर्फिक, तर विविध आकार धारण करतात. त्यांचं जे काही प्रजनन आहे ते पेशी विभाजनानं होते आणि ही क्रिया केंद्रकामध्ये पार पडत असते. विशेषतः 20 ते 25 अंश सेल्सिअस या तापमानाला जीवाणूंची वाढ वेगानं होते. उष्णता देण्याचा आपण प्रयत्न केला तर यातले काही जीवाणूंचे प्रकार स्वतःभोवती संरक्षक आवरण तयार करतात की ज्यातून आतमध्ये उष्णता जाऊ शकत नाही. अशा जीवाणूंना उष्णतारोधक जीवाणू, हीट रेजिस्टंट बॅक्टेरिया असं म्हणतात. प्रतिकूल स्थितीत सुप्त राहून अनुकूल स्थितीमुळे त्यात सक्रिय होणारे हे जीवाणू अतिशय धोकादायक असतात. जेव्हा विविध प्रकारच्या जीवाणूंची अन्नपदार्थामध्ये उपस्थिती होते, त्या ठिकाणी त्यांची वाढ होते, त्यावेळेला त्याच्यामध्ये अन्नपदार्थामध्ये अनिष्ट बदल होतात. अनिष्ट म्हणजे कोणते? त्यामध्ये वायू निर्माण होतो, आम्ल तयार होतात, विष तयार होण्याची क्रिया होते, डबे फुगणे, खराब वास येणं, अशी समस्या होते. तेव्हा जीवाणूंचा प्रादुर्भाव झाला असेल तर ते अन्न आपण खाण्यासाठी वापरू शकत नाही. अन्नामध्ये जे प्रथिन असतात त्याचं विघटन जीवाणूंकडून केलं जातं. त्यामुळं खाद्यपदार्थाची चव, रंग, वास, पोत आणि
दर्शनीयता बदलते. हे पदार्थ पूर्णतः खराब झाले असतात. तरीही सूक्ष्मजीवांचा या जीवाणूंचा नाश करण्यासाठी 100°C पेक्षा अधिक तापमानाला क्रिया करून आपण अन्नपदार्थ सुरक्षित ठेवू शकतो. त्यामध्ये विशेषतः साल्मोनेला, स्टेफॅलोकॉकस, क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनियम असे काही जीवाणू अन्नपदार्थ खराब करणारे आहेत. काही फायदेशीर पण आहेत, मात्र आपण फायदेशीरचा अधिक विचार या ठिकाणी करणार नाही. तर अशा ह्या जीवाणूंपासून फळं, भाजीपाला, खाद्यपदार्थ, प्रक्रिया पदार्थ साठवून ठेवण्यासाठी खबरदारी घ्यायला लागते. त्यानंतर आता तिसरा जो सूक्ष्मजीव आहे तर तो ईस्ट, त्यालाच खमीर किंवा कवक असं म्हणतात. तर ही जी काही कवकं आहेत, हा जो सूक्ष्मजीव आहे हा एकपेशीय आहे. याचा आकार मात्र जीवाणूपेक्षा थोडा मोठा असतो. ते साध्या सूक्ष्मदर्शकाखाली, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाची गरज नाही, साधा सूक्ष्मदर्शकाखाली ते आपण पाहू शकतो. यांच्या पेशींचा व्यास 12 मायक्रॉनपर्यंत असतो. मध्यम तापमान, आर्द्रता, स्टार्च आणि साखरेच्या सानिध्यामध्ये या कवकाची वाढ जलदगतीने होत असते. यांचं वैशिष्ट्य म्हणजे ऑक्सिजन विरहित स्थितीत देखील ते वाढू शकतात. यांचं प्रजनन अलैंगिक पद्धतीनं होतं. कवकामध्ये आंबवण्याची क्षमता असते. त्यामुळे याचा फायदेशीर उपयोग असा करून घेता येतो की मद्यार्क निर्मिती जिथं आहे द्राक्षासह बनवणं द्राक्षापासून, तर त्यामध्ये यातले काही सॅक्रोमायसिस नावाच्या सूक्ष्मजीवांचा ईस्टचा वापर करता येतो. पदार्थातील साखरेची आंबवण्याची क्रिया झाल्यामुळं अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतं आणि ही क्रिया पुढे तशीच चालू ठेवली तर ॲसिटिक आम्ल देखील तयार होतं. तर खमीरच्या वाढीसाठी पदार्थामध्ये 60% जास्त साखर ठेवावी लागते आणि पदार्थास 65°C उष्णता द्यायला लागते. कॅन्डिडा, टोरुला आणि सॅक्रोमायसिस ही काही ईस्टची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आणि शेवटची जी काही कारणीभूत घटक आहेत ते विकर आहेत, ज्याला एन्झाईम्स असं म्हणतात. हे रासायनिक पदार्थ आहेत. तर फळे आणि भाज्यातील भौतिक रासायनिक बदल घडवून आणणाऱ्या रासायनिक पदार्थांना विकर असं म्हणतात, वितंचक असं म्हणतात, एन्झाईम्स असं म्हणतात. असे हे विकर, असे हे एन्झाईम्स, अशी ही वितंचक फळे आणि भाज्यामध्ये योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही प्रकारचे बदल करतात. योग्य म्हणजे काय? पूर्ण वाढलेली फळं पिकवणं विकरांच्यामुळं होतंय, हा योग्य बदल आहे. मात्र तीच पूर्ण पिकलेली फळं अति पिकवणं किंवा खराब करणं, कुजवण्यासाठी मदत करणं, हा अयोग्य बदल आहे. विशेषतः हवेचा संपर्क आणि अनुकूल तापमान ज्या ज्या ठिकाणी आहे, ह्या सगळ्या ठिकाणी विकर सक्रिय होऊन ही क्रिया अखंडपणे करत असतात. आणि जेव्हा आपण फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवतो, शीत कपाटात ठेवतो, त्यावेळेला ही विकर हवेचा संपर्क कमी झाल्यामुळं किंवा अनुकूल तापमान नसल्यामुळं सक्रिय राहू शकत नाहीत. त्यामुळे फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये अधिक काळ टिकलेल्या तुम्हाला दिसतील. आता या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. तर फळ्यांची नासाडी कमी करण्याचे काय उपाय आहेत? तर काही उपाय घरगुती आणि काही इंडस्ट्री लेवलला आहेत. तर पहिल्यांदा आपण घरगुती पातळीवरचे उपाय बघूयात. सर्वांनीच ती खबरदारी घ्यायला पाहिजे, तरच फळं आणि भाजीपाला खराब होणार नाहीत. आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये प्रक्रिया पदार्थांची नासाडी कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील हे आपण बघूयात. तर पहिलं, जे काही खरेदी करायची आहे फळांची, भाज्यांची, तर ती योग्य प्रमाणात करायची. किती आपल्या घरी तेवढीच फळं खरेदी करायची. आवश्यक असेल तर खरेदी पत्रक तयार करायचं. भाज्या किती पाहिजेत, फळं किती पाहिजेत. जादा झाले तर ते खराब होणार. त्यानंतर जी फळं लवकर खराब होणार आहेत ती लवकर
खाऊन संपवायची, म्हणजे खाण्याचा क्रम निश्चित करायचा. आवडते म्हणून फळ खाणं हे या ठिकाणी योग्य राहत नाही. जी लवकर खराब होणार आहे ती लवकर खायची. त्यानंतर योग्य पद्धतीनं फळांची आणि भाज्यांची साठवण करायची. अंधाऱ्या जागी, ओलसर जागी, कोंदट जागी आपण ठेवले तर त्या ठिकाणी फळं भाजीपाला लवकर खराब होतात. त्यानंतर टणक प्रकारची जी काही फळं आहेत, तर ती फळं इतरापासून वेगळे करायची, कारण यातून इथेनॉल वायू जास्त बाहेर पडत असतो. ही टणक फळं अलग ठेवायची आहेत. शक्यतो फ्रीजचा वापर करायचा आहे, त्यामुळं फळे भाजीपाला अधिक काळ टिकतात. त्यानंतर बऱ्याच वेळेस बाजारात आणलेली फळं आपण धुवून साठवण्यासाठी ठेवतो. असं करायचं नाही. फळं आणि भाजीपाला बाजारात आणून तशीच साठवायची, वापरण्यापूर्वी ती धुवून घ्यायची, एवढं सांगता येईल. आणि पालेभाज्यांची काही बूड आहेत, तळ आहेत, तर ते पाण्यात भिजवून ठेवायचे आणि ग्लासमध्ये ते साठवायचे. अशा पद्धतीनं काळजी घेतली तर फळं आणि भाज्यांची नासाडी कमी होते. तर या ठिकाणी शेवटचा भाग आता प्रक्रिया केलेले पदार्थ आहेत, उदाहरण जॅम आहे, जेली आहे, स्क्वॅश, कॉर्डियल, सिरप, मार्मालेड, लोणची. तर हे टिकवून ठेवण्यासाठी काय उपाय आहे? तर पहिलं, जी काही फळं आणि भाजी निवड करायची ते निरोगी पाहिजेत. रोगग्रस्त असते तर तिथूनच ती समस्या म्हणून. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निरोगी फळं आणि भाजी निवड करायची. रोगग्रस्त, कीडग्रस्त भाग असेल तर तो कट करून बाजूला ठेवायचा आणि चांगला भाग पुढे प्रक्रियेसाठी घ्यायचा. फळपेय तयार करत असताना 0.5% सायट्रिक आम्ल त्यामध्ये मिसळायचं. कॅनिंग करत असताना योग्य दर्जाचे डबे वापरायचे. दर्जा चुकीचा असेल, मुलामधलं चुकीचं असेल, त्यामुळे सच्छिद्रता असेल तर फळभाजीपाला प्रक्रिया अवस्थेत टिकू शकत नाहीत. त्यानंतर कॅनिंग करताना डब्यातील हवा पूर्णतः काढून घ्यायची सिलिंग करण्यापूर्वी. हवा जर आतमध्ये राहिली तर हवेच्या उपस्थितीमध्ये काम करणारे जे सूक्ष्मजीव आहेत तर ते सक्रिय राहतात. त्यांना हवाच मिळाली नाही तर ती निष्क्रिय राहणं क्रमप्राप्त राहतं. त्यानंतर गरम अवस्थेमध्येच, की जेव्हा 75°C पेक्षा अधिक तापमान आहे, अशा अवस्थेतच डबे सीलबंद करायचे. त्यानंतर डबे भरत असताना आतल्या बाजूला थोडी जागा राहील, डबे पूर्णपणे वरच्या झाकणापर्यंत भरायचं नाही, ही खबरदारी घ्यायची. त्यानंतर डब्यांची जी काही साठवण करायची आहे ती कोणत्याही परिस्थितीत कोरड्या हवेशीर जागी करायची आणि डब्यांची नियमितपणे तपासणी करायची. याच्यामध्ये काय तपासणी करायची आहे, की डब्याला कुठं फुगीरपणा येतोय का, डब्याला कुठं गळती आहे का, डब्याला कुठं गंज चढलाय का. त्यानंतर डब्यातील दाब आणि पोकळी तपासायची आहे. डबा उघडून काय चाचणी करायची आहे की अधेमध्ये रँडमली, की लॉटमधल्या डब्यातील पदार्थाचं स्वरूप कसं आहे, पदार्थाचा रंग बदल काय झालाय का, पदार्थ खाण्यास योग्य आहेत का अयोग्य आहेत ही खात्री करायची. अशा पद्धतीनं आपण काळजी जर घेतली तर फळे भाजीपाला अधिक काळ टिकू शकतात. एवढ्या माहितीनिशी आपण विराम घेऊया. या ठिकाणी प्रकरणाचा समारोप झालेला आहे. धन्यवाद.